इकडे या जरा, या की बसा. ते दागिने काढून ठेवा आता. वजन कमी करा जरा, बरं वाटेल मोकळं तुम्हाला. नको. काढा निदान तो गजरा तर काढा. काय मी मदत करू काय तुम्हाला चालणार असेल तर? प्लीज. हो रडू ना, मी करतो की मदत. थांबा. आपल्या बागेतली फुलं आहेत ही. देवाची कशी करणी असते बघा. काय सुगंध असतोय ना फुलांचा. हा बसू का इथं तुम्हाला चालणार असेल तर? अहो बसा की. एवढं फॉर्मल काय? एक सांगू काय तुम्हाला, आमच्या घरात कसं, आपल्या घरात कसं असते, आज बोललं आणि उद्या झालं असं होत नाही. जरा वेळ लागतोय, पण होणार. मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही मास्तरीन होता आहे आणि राहणार. तुमच्या आणि तुमच्या शाळेच्या आड आम्ही कोणीच येणार नाही. हा नाही थांबा, आता माझं ऐकून घ्या. मी तुमचं सगळं ऐकलं का नाही? जराच ऐका की माझं. नंतर पाहिजे तर परत तुम्ही बोला. अख्खा आयुष्य पडले बोलायला. पडलंच आहे आता. आयुष्यभर काही सुटका नाही. योच थोबडा बघायचा आहे तुम्हाला. मी तुम्हाला म्हणलं होतं, आधीच म्हणलं होतं. एकदा का 7 फेरे झाले की मग तिथून पुढचे 7 जन्म, मग नॉनस्टॉप गाडी. मी काय तुमची साथ सोडत नसतो. हा नाही होय, तुम्ही आता आरडावरडा करा, रडारड करा, काय पण करा, पण आता मास्तरीन बाई, आता ना मी काय तुमची साथ सोडत नसतो. आणि राहिला प्रश्न, तुम्ही आम्हाला बायकोचं प्रेम देऊ शकणार नाही असं तसं, तर ते आम्हाला माहित आहे मास्तरीन बाई, की आत्ता तुमच्या मनात आमच्याविषयी असं काय नाहीच आहे, त्याचं काय होऊ शकत नाही. तेवढं ओळखतोय की आम्ही तुम्हासनी. पण एक सांगू काय, आम्ही का नाही हार मानत नाही मास्तरीन बाई. हा एखाद्या विषयाला हात घालायच्या आधीच 10 वेळा विचार करतोय, पण एकदा का विषय हातात घेतला किंवा तो किती बी हार्ड का असं ना, मग आम्ही सुट्टी देत नाही. तो सोडवल्याशिवाय राहत नाही. आम्हाला माहित आहे तुम्हाला काय आमच्याविषयी प्रेम काय वाटत नाही. सॉरी. तुमची चूक नाहीच आहे त्याच्यात. तुमचा काहीच दोष नाही. जे काय झालं त्याला आम्ही जबाबदार आहे मास्तरीन बाई. आणि नसलं तर काय होते त्याला, नसलं तर नसलं प्रेम, त्याला काय करणार. पण आहे का नाही, आमची आणि आमच्या प्रेमाची ताकद एवढी आहे मास्तरीन बाई, आम्ही 100% तुमच्या मनात कवा ना कवा प्रेम निर्माण करणार म्हणजे करणार. बघा तुम्ही, कारण कसं आहे, त्याच्याशिवाय तुम्ही काय आम्हाला नवरा म्हणून स्वीकार करणार नाही. त्याच्याशिवाय एक नवरा बायकोचं नातं म्हणून ते काही होणार नाही आपल्यामध्ये. आणि आम्ही काय तुमच्यावर बळजबरी तर करणारच नाही. आमच्या आईसाहेब काय म्हणतात माहिती आहे,
संसारात ना सगळ्यात जास्त महत्वाचं आणि अवघड काम असते ते बायकोचं मन जिंकणं. आणि आम्हाला तुमच्या संग संसार करायचा आहे. त्यासाठी आम्ही काय वाटेल ते करू, किती बी अवघड काम करू. हा, तुम्ही टेन्शन घेत जाऊ नका, अजिबात टेन्शन. ह्या खोलीत राहताना पण आपण फ्रेंड म्हणून राहूया, मित्र मैत्री म्हणून. FBB FBB हा BFF हा बेस्ट फ्रेंड. बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. हा, ते म्हणून राहूया आपण. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आमच्यावर फक्त विश्वास ठेवा मास्तर. आम्ही कुठलीच जबरदस्ती तुमच्यावर करणार नाही. हो, तेवढा विश्वास आहे तुमच्यावर अधिपती. हा, ठीक आहे. आणि आता तिथनं पुढे फक्त तुम्ही हसत राहा. आमच्या आईसाहेब जरी काय बोलले असतील ना, ते तुम्ही एवढं मनावर घेऊ नका. त्यांचं मत आपण बदलूया की, आपण बदलूया. तुम्ही फक्त हसत राहा. आणि आता बघा, असं बी दिवाळी यायला लागल्या, पोरासनी सुट्ट्या पडणार आहेत. जरा सबुरीनं घेऊया, थंड डोसक्यानं घेऊया. सगळं तुमच्या मनासारखं करणार, एवढं लक्षात ठेवा. असं हसत राहा. असं जरा असं काळात राहायला पाहिजे. गोड गोड गार गार फुला तला मध. काय? बुवे, एकटीच बुद्धिबळ खेळतेस वय ग? खेळ खेळायला सराव करावा लागतो ना आई. कुठं खेळणार आहेस? आयुष्यात, खऱ्या आयुष्यात. आता तुला एक सांगू का बुवे? अगं, काय बी सांगू नकस. झालं गेलं सोडून द्यायचं. ते आपल्या हातात नसतंय. अगं, असा राग धरून काय होतं या? आमचा कोणावर बी राग नाही, खरंच नाही. अधिपतीच्या बापावर आहे ना व? तो राग नाही, आमचा मुद्दा पटवून द्यायचा आहे त्यासनी. हा, पण त्यात अधिपतीची फरफट न ग. आता त्याची राणी आली या. पण राजा गेला. हा, चेकमेट. कुणी कुणाला हरवलं? राणीनं राजाला. म्हणजे एक होता राजा, त्याची एक आवडती राणी होती आणि एक नावडती. त्यानं नावडतीला दूर केलं, पण तो इसरला का नावडतीला डोसकं हाय. आणि मग नावडतीनं खेळ केला. आणि असा खेळ केला का घोडा, प्रधान, आवडती राणी सगळे गपकार आणि राजा शेकमेट. बुवे, तू जे काय बोलतेस ना ते माझ्या काय डोसक्यात शिरत नाही बघ. पण जे काही केलंस ना ते योग्य केलंस बघ. अधिपतीला त्याचं प्रेम मिळवून दिलंस. आता आज त्याची गाडी मार्गाला लागल बघ. अजून नाही. म्हणजे त्यांची गाडी तवाच मार्गी लागल जेव्हा आम्ही ती मार्गी लावू. मला काय कळलं नाही बघ. जाऊ दे, जास्त विचार करत बसू नगस. जा, झोप, जातो झोप. आणि सगळं जेव्हा होईल तेव्हा तुला कळलंच, नाही का? जा, झोप जा, झोप. बरं बाई. तुम्ही झोपा मास्तरीन बाई, दमलाय तुम्ही लई. झोपा. बरं, मला सांगा, तुम्हाला एवढी लाईट चालणार आहे काय का बंद करू? आमच्या पव्यानं आणि ओंक्याचं लाईटीच्या माळाचं बजेट एवढं वाढवलं की नाही, पहिली रात्र आहे का दिवाळी पाठ आहे तेच कळत नाही. तुम्हाला लाईट
एम सॉरी. हो नाही नाही, तंद्री लागली होती काय तुमची? पण त्याला एवढं काय झालं, आमची बी किती वेळा लागते तंद्री, तेवढ्यासाठी काय सॉरी म्हणायला लागलाय? मी म्हणलं ही एवढी लाईट तुम्हाला अधिपती, त्याबद्दल नाही, मी जे बोलले त्याबद्दल सॉरी. काय आता बरंच काय काय बोललाय तुम्ही. नक्की कशाबद्दल सॉरी? मी म्हटलं ना तुम्हाला की संसार नाही करू शकत तुमच्या बरोबर, आणि ते तसं नाहीये, म्हणजे तसे संस्कार नाही आहेत माझे, आणि कमिटमेंट आहे, मला माहिती आहे. मला हे नातं निभवायचंय आणि निभावणारच आहे मी. फक्त माझ्यापासून माझी शाळा दूर केली गेली ना, त्यामुळे मी खूप पॅनिक झाले. म्हणून मी, आणि तरी सुद्धा मी तुम्हाला असं म्हणायला नको होतं की मी नवरा म्हणून तुमचा स्वीकार करू शकत नाही वगैरे. ते खरंच आय एम सॉरी. नाही ठीक आहे ठीक आहे, त्याचं काय एवढं काय. उलट मला चांगलंच वाटलं माहिती आहे काय तुम्ही जे काय बोलला ते. खरंच की तुम्ही जे काय बोलला ना, त्याच्यातनं तुमचं आरशासारखं असं निर्मळ मन दिसते मास्तरीनबाई. असं सगळ्यांचं होत नाही. तुमचं काय माहित आहे, एक आत एक बाहेर असं बिलकुल नाही. तुमचं जे काय आहे ते बाबा असं असं आहे, असं म्हणणं असते तुमचं. ते मला लय आवडतंय. आणि आता ठीक आहे, आता तुमच्या मनात आमच्याविषयी काय नाही, तुम्हाला काय वाटत नाही नाही, आता काय करणार. आणि प्रेम असं काय मागून मिळत नसते हो. आणि ते असं वरबडायची गोष्ट थोडीच आहे. त्यासाठी ती निर्माण तर व्हायला पाहिजे का नाही पहिल्यांदा. पण अधिपती खरं सांगा, तुम्हाला वाईट वाटलं ना? नाही, आता जी गोष्ट माहिती आहे त्याच्याबद्दल वाईट कशाला वाटून घेतोय आम्ही. म्हणलं ना, उलट बरंच वाटलं. तुम्ही मनात आहे ते सगळं सांगून टाकलं, आणि असं मोकळेपणा पाहिजे. आणि तो आहे आपल्यामध्ये, मैत्री आहे. ती आहेच आणि असेल नेहमी. हा, आणि मी बी तुम्हाला एक सांगू काय, आपलं लगीन मी तुमच्यावर कवा लादणार नाही मास्तरीनबाई. नवरा म्हणून एक जे हक्क बिक्क तर अजिबात गाजवणार नाही. तुमच्यावर काय अधिकार गाजवणार नाही आम्ही. उगाच आपलं तुमच्या जवळ येणार नाही, तुम्हाला त्रास देणार नाही. आणि जवळ तुम्हाला असं वाटणार नाही किंवा म्हणजे तुम्ही बी माझा हात धरावा आणि असं नाही काय, म्हणजे बासरी वाजते का नाही मनात, बासरी आमच्या तर वाजते तशी तुमच्या मनात जवळ वाजणार नाही. तवर काय आपल्यामध्ये नवरा बायकोचं असं नातं नसणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि नातं असं उपचारासाठी नसावं, जो मनाचं मनासाठी मनातून नातं पाहिजे, आहे का नाही. आणि तेच नातं शेवटपर्यंत टिकते. तसं आहे आपलं, आहे का नाही. किती छान बोलता तुम्ही अधिपती. आम्ही वागतो सुद्धा छानच मास्तरीनबाई. वाचताय काय, वागत नाही छान तुमच्या संग. काय परत हसताय आता, या हसण्याचा काय अर्थ घ्यायचा. आम्ही वागतोय का नाही वागत? अहो नाही, तुम्ही वागताच छान, पण आता जे बोललात ना, त्यामुळे तुमच्याबद्दलचा आदर वाढला माझ्या मनात. आदर नको, प्रेम पाहिजे माणसाला. इथंच आमचं घोडं पेंट खाते. मग त्या घोड्याला सांगा, प्रेम आणि आदर ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. हा हा हा, असं आहे. तरीच आमच्या नात्याचं नाणं खणखणीत नाही वाटतं, कारण आमच्याकडे एकच बाजू आहे ना. हरकत नाही, ठीक आहे. पण आम्हाला विश्वास आहे बरं काय, दुसरी बाजू बी आम्ही आमची करून घेणार बघा तुम्ही. तर आम्ही आहेच की तुमचे बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. सॉरी 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 लागलं काय, नाणं वाजलं. खणखणीत वाजलं. काय आहे? ताई, मी जरा जाऊन बघू का खोलीकडे? काय?
हेच की काय चाललंय ते बघायला. ते तुला कसं कळणार? अगं ताई मी बाहेरून कानूसा घेते की. अगं मग अशी का नाही जाता जाता गाणं ऐकायला आलं तर बघते की म्हणजे सामसूम हाय का बोलणं सुरू आहे का रडारड सुरू आहे ते बघते की. हा म्हणजे तुला सगळं ऐकायचंय तर. हा म्हणजे तेच. काय गरज नाही, लहान आहेस वय तू. आम्ही जे करतो त्यावर आमचा पूर्ण विश्वास असतोय. जा आता, पोपटावानी बडबड करत बसू नको, झोप जा. ठीक आहे ताई. ताई सॉरी ताई. बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. हा हो ते जो मास्तरीन बाई आता ह्याच्यात आता चुका काढू नका भाषेच्या. भा पोन हा भावना पोचल्या ना मी सांगितलं होतं की तुम्हाला तेवढंच समजून घ्या. हा अहो समजून घेतल्या पण भाषा सुधारली पाहिजे ना. ओ आपल्याकडे का नाही महिलाला भाषा बदलत्या माहित आहे ना. काय घेऊन बसलाय तुम्ही. आणि शुद्ध भाषा हे बघ अधिपती, शुद्ध भाषा बोलायची की नाही हा तुमचा चॉईस आहे. तुम्हाला नसेल बोलायचं शुद्ध नका बोलू, काहीच हरकत नाही. पण मला शुद्ध बोलता येत नाही म्हणून मी शुद्ध बोलत नाही हे चुकीचं आहे ना. हे बघा इंग्रजीचा धिक्कार करणारी काही माणसं असतात. त्यांना इंग्रजी येत नाही म्हणून ते धिक्कार करतात. तसं योग्य नाही ना. गरज पडली तर शुद्धही बोलता आलं पाहिजे. मला शुद्ध भाषा बोलता येते पण मला माझ्या पद्धतीची भाषा आवडते, त्यातला गोडवा आवडतो म्हणून मी माझ्या पद्धतीने बोलतो. हे जास्त योग्य नाही का? हा नाही पण बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण आम्हाला काही शुद्ध भाषा काय येतच नाही अशातला भाग नाही हो. ते काही जमाय नाही असं नाही. आता गरज पडली की शुद्ध बोलतोयच की आम्ही. पण तुम्हाला खरं सांगू काय आमच्या कोल्हापुरी भाषेला गोडवा आम्हाला आवडतोय. त्यामुळे डेली रुटीन मध्ये आम्ही तेच बोलतोय ना. रुटीन असा शब्द आहे. हो तुमचं मास्तरनीचं मेंदू थांबतच नाही का. भार 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 चालूच असं काय तो दिवस रात्र. बघ आता रात्री एवढे वाजले तरी एक शाळा घेणं चालू आहे तुमचं. वन्स अ टीचर ऑलवेज अ टीचर. आई शपथ काय कळलं नाही तुम्ही काय म्हणलात. मला एक सांगा, माझं म्हणणं तुम्हाला पटलं की नाही ते सांगा. नाही ते काय आत्ताच सांगता येणार नाही. पण आता तुम्ही जे जे काय काय बोलत होता ना ते बोलताना तुमचा चेहरा जो काय खुलला होता एक नंबर. मी तुम्हाला खरं सांगू का, माझा ना चेहरा खुलतोच शिकवताना. माझी मुलं पण मला हेच म्हणतात. मला आवडतं, मला फार आवडतं शिकवायला. माझं पॅशन आहे ते. मी नेमकं तेच नाही करता येते मला आता. हो मास्तरीन बाई आता मी म्हणलं नव काहीतरी करूया. आली का पुन्हा हरदासाची कथा मूळ पदावर. अधिपती मी खरंच मिस करते शिकवणं. मला शिकवायचंय. तुम्हाला माहितीये मला शाळेची, माझ्या मुलांची, त्यांच्याशी बोलण्याची, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची इतकी सवय झाली ना की मी त्या वातावरणात नसेल ना तर माझा श्वास गुदमरतो. मग तुम्हाला खोटं वाटेल पण मी सुट्टीच्या दिवशी पण बाबांना सांगायचंय की तुम्ही एक्स्ट्रा क्लास घ्या कारण मला शिकवायचंय. मी शिकवेन मुलांना. लईच इशू हार्ड आहे हो. ऐका तुम्ही एक काम करा. तुम्ही मलाच शिकवता काय? काय म्हणालात? नाही म्हणजे मी तसं मला काय मी ढज विद्यार्थी आहे पण शिकवल्यानं तुम्हाला जरा बरं वाटणार असेल तर मग. काय खरंच? हा म्हणजे बघा म्हणजे जवळ तुम्ही शाळेत परत रुजू होत नाही तवर तुम्हाला शिकवायचं म्हणजे चालत असेल तुम्हाला. पण म्हणजे खरंच शिकाल तुम्ही? हा तुम्हाला चालणार असेल तर. तुम्हाला चालेल का? तुम्ही शिकाल का? आता तुमच्या संग अग्नीला प्रदक्षिणा घेतल्या तेव्हा वचन घेतले आम्ही तुम्हाला सुखात ठेवू, आनंदात ठेवू. आता तुमचं सुख ह्याच्यातच असेल तर आम्ही इथं शिकू की तुमच्याकडनं. आणि हे बघा आता असं मी तुम्हाला लगेच काय शाळेत पाठवता येणार नाही. मग आम्हासनी शिकवून तुम्हाला जरा बारीक मध्ये का होईना बरं वाटणार असेल तर
चालू करा आजपासून अधिपतीची शाळा. खरंच? तुमची शपथ. नाही नाही, शपथ वगैरे नका घेऊ तुम्ही. तुम्ही खरंच शिकाल का? हा, पण तुम्ही जवळ शाळेत जायत नाही तवरच. अधिपती ठीक आहे, चालेल मला. थँक्यू 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 सो मच. एवढ्या खुश.